मुंडे घराण्याचा नक्की वारसदार कोण यावरतून सध्या अनेक राजकीय वक्तव्य जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळतात। कारण की गोपीनाथराव मुंडे यांचं नाव अर्थात यांचं काम जे आहे महाराष्ट्राला सर्व परिचित आहे, परंतु आता खरा गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण या सगळ्या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतात आहे। मंत्री छगन भुजबळ असतील, प्रकाश महाजन असतील, करुणा मुंडे असतील, या सगळ्यांकडनं वेगवेगळी नावं जी आहेत मुंडेंचा खरा वारसदार या सगळ्या संदर्भात होताना पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्या सोबत सारंगी महाजन आहेत, ज्या प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत, आपल्या सोबत आहेत। मॅडम, तुम्ही मुंडे घराण्याला अत्यंत अगदी जवळून पाहिलेलं आहे, तुमचे कौटुंबिक संबंध आहेत मुंडे घराण्याबरोबर, परंतु सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मुंडे घराण्याचा खरा वारसदार कोण? अर्थात गोपीनाथराव मुंडेंना तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्या कार्यशैली, त्यांच्या कामाचा ऑरा, परंतु आता दोन बहीण भाऊ आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, यांच्यामध्ये खरंच मुंडेंचा वारसदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं? कारण की छगन भुजबळ म्हणतात की मुंडेंचा खरा वारसदार हे धनंजय मुंडे आहेत, दुसरीकडे प्रकाश महाजन म्हणतात की गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार ही पंकजा मुंडे आहे। कोण मुंडेंचे वारसदार आहेत? सर्वप्रथम मी असं सांगेन की मुंडेंचे वारसदार ना धनंजय आहे ना पंकजा आहे, हे दोघंही वारसदार नाही आहे। हां, ते त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहे। गोपीनाथराव मुंडेंच्या प्रॉपर्टीचे, मालमत्ताचे वारसदार हे दोन बहीण भाऊ असू शकतात, पण राजकीय वारसदार म्हणून त्यांना कुठेही जागा नाही इथे। कारण राजकारण हे समाजासाठी असतं आणि राजकारणामध्ये गोपीनाथरावांची जी आज उंची होती, त्यांचा जो ऑरा होता, त्यांचं जे केंद्रामध्ये मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं, ते सर्व त्यांचे खरे वारसदार बीडची जनता आहे। त्यांचे खरे वारसदार दुसरे जे आहेत, जे की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे कार्यकर्ते निर्माण केले होते आणि त्यातून ते आज MLA, MP आणि काय जे तयार झाले आहेत, मंत्रिपदापर्यंत गेलेले आहेत, ते खरे वारसदार आहेत। मुंडेंचे नातेवाईक ब्लड रिलेशनमधले हे वारसदार नाहीत, हे त्यांच्या प्रॉपर्टीचेच वारसदार आहे फक्त, हे राजकारणातले वारसदार नाहीत। राजकारणातले वारसदार आजही मुंडेंचे नाव जिवंत ठेवलेलं आहे, त्यांनी कार्यकर्त्यांनी नाव जिवंत ठेवलं आहे। त्यांचे जे जुने कार्यकर्ते आहेत ते आजही गोपीनाथरावांची आठवण काढून डोळ्यातून पाणी काढतात, का तर ते दिवस गेलेत, आज गुंडशाही आली आहे। हे जे दोन बहीण भाऊ आहेत ना, हे फक्त खंडण्या वसूल करण्यासाठी काम करतात आणि ह्यांचं काम काय आहे? लोकांना त्रास देणे, लोकांचे संसार उद्ध्वस्त करणे, लोकांना पैशासाठी मारणे। माझ्यासारख्या बाईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही, माझी पण जमीन हडप केलेलीच आहे। इतरांच्या जमिनी गोरगरिबांच्या घेणे, त्यात ह्यांचे हे टोळभैरव कराडसारखे माणसं हे सगळे यांच्यासोबत मिळालेले आहेत आणि ह्या बहिणीला आता मजबूत खांदा हवा आहे म्हणून त्यांनी त्याच्यासोबत त्या धनंजयसोबत साटालोटा करून घेतलेला आहे। आणि हे दोन बहीण भाऊ त्या बीडमध्ये लोकशाही राजकारण सोडून हुकुमशाही राजकारण करत आहेत, त्याच्यामुळे हे दोघंही वारसदाराच्या लायकीचे नाही आहेत। मुंडेंचं नाव यांनी प्रचंड खाली आणलेलं आहे, लोकांच्या मनामध्ये आज हे मुंडेंचे असले दोन असं म्हणतात। मी खूप मराठवाड्यामध्ये फिरले, आज मी आंबेजोगाईला केसच्या निमित्ताने जाते तर सामान्य जनतेशी जास्त संवाद साधते, वकिलांसोबत संवाद साधते, त्यावेळेला लोकांच्या डोळ्यातनं पाणी असतं, कुठे मुंडे साहेब आणि कुठे हे दोन असे म्हणतात। म्हणजे खरे वारसदार हे नाही आहेत, खरे वारसदार बीडची जनता, मराठवाड्याची जनता, आज त्यांनी त्यांचं नाव जिवंत ठेवलं आहे। हे कसले जिवंत ठेवतात हो? हे फक्त माझे बाबा, माझे काका, माझे मामा असं म्हणतच वर आलेले आहेत, हे जिवंत ठेवणाऱ्यातले नाही। यांना यांचं राजकारण करायचं आहे ना, म्हणून हे त्यांच्या नावाने त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतायत। बीडची जनता आहे ना प्रचंड भोळी आहे, परळीची जनता भोळी आहे। हे त्यांना माहिती आहे की बीडच्या जनतेला गोपीनाथरावांविषयी प्रचंड हृदयातून माया आहे। आज घराघरात त्यांचे फोटो लागलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे त्याचं हे मोठं राजकारण करून स्वतः निवडून येतात। ॲक्च्युली ना बीडच्या जनतेने यांना पाठीवर मारला ना तर हे यांना 10,000 सुद्धा मतं मिळणार नाहीत, मी तुम्हाला सांगते। हे दोघंही बहीण भाऊ असे तोंडावर आपटतील, मराठवाड्यांनी यांना पाठ फिरवली ना पूर्ण,
जनतेने, तर हे तोंडावर आपटतील. खरे वारसदार यांचे आजचे त्यांचे कार्यकर्ते जे की मंत्रिपदापर्यंत पोहोचले आहेत ते आहेत आणि बीडची जनता आहे. माझं हे ठाम मत आहे. परंतु प्रकाश महाजन जे तुमचे नातेवाईक आहेत ते प्रकाश महाजन म्हणतात आहेत की पंकजा मुंडे ही खरी वारसदार आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथरावांच्या निधनानंतर खरं तर हा वारसा जो आहे तो समर्थपणे चालवते आणि तीच खरी वारसदार आहे असं प्रकाश महाजन म्हणतात आहेत. त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहतात? हे बघा, आता गोपीनाथराव मुंडे ज्या पक्षाशी संबंधित होते त्या पक्षामध्ये घराणेशाही नव्हती. त्या पक्षात घराणेशाही नाही आहे. घराणेशाही ह्या लोकांनी आणलेली आहे. आतापर्यंत मागच्या पिढीपर्यंत कुठेही गोपीनाथराव आणि प्रमोद महाजन यांच्या घरातून मी सुद्धा येऊ शकले असते ना राजकारणामध्ये. आमच्या घरातल्या बायका येऊ शकल्या असत्या. आम्ही नाही आलो कारण आम्ही घराणेशाही नाही पुढे नेली. हे लोक आलेत. सांगते काय तुम्हाला, ह्यांना गुंडगिरी करायची आहे, वसुल्या करायच्या आहेत, पैसा कमवायचा आहे. ह्यांना राजकारण नाही करायचं आहे. यांना फक्त इमोशनल ब्लॅकमेल करून निवडून यायचं आहे. जे आज ते बोलतात आहे त्यांची ती बहीण आहे, बहिणीविषयी माया आहे, बहिणीची मुलगी आहे म्हणून ते बोलत आहेत. आमच्या महाजन परिवाराचे जावई आहेत. ते जावई आज अक्षरशः हिऱ्यासारखे जावई आहेत आमचे. पण आज त्यांच्याच मुलींनी हे असं त्यांचं नाव खाली केलेलं आहे. मी तर अगदी 101% सांगेन की गोपीनाथरावांचं नाव खाली करण्यामध्ये ह्या 2 बहीण भावंडांचा हात आहे. त्यांचं नाव खरं उंच केलं आहे ते बीडच्या जनतेने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उंच केलं आहे. परंतु हा सगळा जो मुंडेंचा खरा वारसदार कोण आहे यावरती राज्यातले अनेक नेते मंडळी बोलताना पाहायला मिळतात. आता प्रकाश महाजन संदर्भात तुम्हाला विचारलंच, परंतु ज्यावेळेस ओबीसींच्या संदर्भात सातत्याने सभा होतात आहेत त्या ओबीसींच्या सभेमध्ये छगन भुजबळ देखील धनंजय मुंडेंना उद्देशून बोलतात आहेत की गोपीनाथरावांचा वारसा तुम्ही घ्या म्हणून आता पुढे जा. कारण की ज्या पद्धतीने गोपीनाथराव मुंडे हे ओबीसींच्या लोकांच्या पाठीमागे तळमळीने उभे राहायचे, त्या जातीच्या संदर्भात ते लढायचे, त्या सगळ्या संदर्भात छगन भुजबळ देखील म्हणतात आहेत की खरं तर हा वारसा धनंजय मुंडेंनी चालवायला घेतला पाहिजे म्हणून. नाही नाही, असं काही नाही आहे धनंजय मुंडेंनी चालवायला घेतला पाहिजे आणि पंकजांनी घेतला पाहिजे असं काही नाही आहे. वंजारी समाजामध्ये फक्त हे 2च लोक आहेत का? कितीतरी लोक आहेत की त्यांनी आयुष्यभर गोपीनाथरावांसोबत काम केलेलं आहे आणि चांगले कार्यकर्ते म्हणून निवडून आलेले आहेत आणि चांगले कार्यकर्ते म्हणून काम आहे त्यांचं. ते सुद्धा वारसा घेऊ शकतात की हेच 2 पाहिजे असं थोडीच आहे. हे मुंडे नाव लागलंय म्हणून यांनी पुढे चालवत राहायचं परंपरेने असं नाही आहे होऊ शकत. जे म्हणतात आहे ते त्यांचं स्वतःचं मत आहे, पण माझं जे मत आहे हे मी जनतेच्या माध्यमातून मत देते. मी त्यांची नातेवाईक आहे म्हणून मी मत देत नाही आहे, तर मी एका बीडच्या जनतेच्या पूर्ण समूहात उभी आहे आणि त्यांच्याकडे बघून हे मत देते. कारण त्यांना हे दोघंही नको आहेत. आज बीडच्या जनतेचे काय हाल आहेत, परळीच्या जनतेतले काय हाल आहेत हे मी बघितलेले आहेत. हे वरचं राजकारण जे आहेत ना, आपसातले हे सगळे नेते एकमेकांनाच म्हणतात आहे की तुम्ही वारसा घ्या, तुम्ही वारसा घ्या वगैरे. तर तसं हे त्यांचं आपसातलं राजकारण आहे. खरं जे लोकशाही समाजातलं जे राजकारण आहे ते खरं विचारायला गेलं तर हे दोघंही त्या लायकीचे नाही आहेत. हे लायकीच नाही आहे यांची. मुंडेंच्या नखाची सरसुद्धा नाही आहे यांच्यामध्ये. हे 4 पुस्तकं काय वाचले आणि 4 राजकारणाचे धडे काय घेतले आणि मोठे मोठे भाषणं माझे बाबा आणि माझे मामा आणि काका करत बसले तर असं होत नसतं. हे कुठेच कोणाची कामं करत नाहीत. हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांचे कामं करतात, जे की त्यांना खंडण्या करून आणि मारमुदाड करून काहीतरी वसुल्या आणून देतात. त्यांच्या लोकांचे हे कामं करतात. हे कुठल्याही सामान्य जनतेत असं कुठेही कामं करत नाही. यांना कोणीही विचारत नाही. यांना फक्त तोंडावर आल्यानंतर येतात बोलतो. तुम्ही इतकं उद्विग्नपणे बोलताय. खरं तर पहिल्यापासून बोलते, आज नाही, पहिल्यापासून बोलते. कारण मी तिथे वास्तविकता सगळी वस्तुस्थिती बघितलेली आहे आणि पहिले माझं मत फार वेगळं होतं यांच्याविषयी. मला पहिले वाटत होतं की हे गोपीनाथरावांचं नाव खूप उंच करतील, पण लोकांच्या मनात गोपीनाथरावांची जी प्रतिमा आहे ना ती पूर्णपणे यांनी घालवलेली आहे. त्यांच्यामुळे हे वारसदार म्हणजे लायकी नाही आहे यांची. लायकी नसताना हे वर आलेले माणसं आहेत दोघंही. हे जे मुंडे, पंकजा आणि गोपीनाथरावांचे जो मुलगी आणि पुतण्या हे दोघंही जे आहे धनंजय, हे लायकी नसताना वर आलेले. अरे जो धनंजय स्वतःच्या बायकोला न्याय नाही देऊ शकत तो जनतेला काय न्याय देईल सांगा ना. जी मुलगी स्वतःचा संसार नीट नाही करू शकत ती दुसऱ्यांचे संसार कसे सावरेल हा विचार करा ना तुम्ही.
माणूस जेव्हा स्वतःचं घर व्यवस्थित ठेवतो ना, तेव्हा जनतेमध्ये काही करू शकतो. स्वतःचं जेव्हा तुमचं व्यवस्थित असतं ना, तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे जनता त्या उद्देशाने, त्या नजरेने पाहत असते. हे वारसदार नाही आहेत. कोण म्हणतं असं तुम्हाला हे वारसदार आहेत? नाव एक मुंडे लागलं म्हणून वारसदार आहेत का? आम्हाला कधी नाव बदलायची गरज नाही पडली लग्न झाल्यावर. नाव आम्हाला माहेरचंही नाव लावायची गरज पडली. आमचे पण माहेरचे खूप मोठे मोठे आहे, आमचं पूर्ण परिवारातलं घराणं आहे, पण आम्हाला कधी गरज नाही पडली. तुम्हाला कशी नावं बदलायची गरज पडली, पूर्ण नामोनिशाण काढायची गरज पडली, फक्त वडिलांचं नाव लावायची गरज पडते का? कारण त्यांचं नाव पूर्ण उंच पातळीवर गेलेलं आहे. म्हणून त्याचा उपयोग तुम्ही कसा करताय? चांगला करतायत का तुम्ही? नाही करत. नुसतं जायचं, घटना घडल्या तिथे जायचं, बघून यायचं, वापस यायचं. तिथे काय करता नंतर तुम्ही? काहीच करत नाही. मी आज बीडला बसने जाते, हां, कधी गेले तर परळीत गेले, एवढं प्रदूषण आहे रस्त्यावरून. पर्यावरण मंत्री आहेत ना, काय केलं? काय करतात? अजून तर प्रदूषण पण नाही हटवलं गेलं आहे. तुम्ही म्हटलात की खरं तर तुमची जमीन देखील हडपली गेलेली आहे म्हणून तुम्ही मध्यंतरी आरोप सुद्धा केलेला होता. मग तुम्ही ह्या दोन्ही मुंडेंकडं तुम्ही काही बोललेला आहोत का, धनंजय मुंडेकडे किंवा पंकजा मुंडेंकडे, या सगळ्या संदर्भात? यांच्याकडे काय बोलायचं? जे चोर आहेत त्यांच्याचकडे आपण न्याय कसं मागायचा? बरोबर ना? जे चोर आहे, हे मला माहीत नव्हतं ना हे चोर आहेत म्हणून. जेव्हा मी तिथं गेली तेव्हा यांच्याच वंजारी समाजातल्या लोकांनी मला सांगितलं, यांच्याच लोकांनी मला बोललं की ताई असं असं तुमच्यासोबत धोका झालेला आहे, ताई असं असं झालं आहे. खोटं बोललेत. तेव्हा कळलं ना मला हे दोघं असे आहेत म्हणून. तेव्हा माझ्या लक्षात आलं, बहीण भाऊ एकत्र का होतात? सगळ्या जमिनी लुटायच्या असतात. कुठं घेऊन जाणार आहे मड्यावर? हे सगळं कुठे घेऊन जाणार आहेत? हे पाप आहे, हे सगळं कुठे नेणार आहेत? ते ह्याचे फळं भोगावेच लागणार आहेत त्यांना. देव इथंच असतो, कोणालाही सोडत नाही. माझी जमीन त्यांनी हडप केलेली आहे, ती मी मिळवणारच, कशीही मिळवणारच. त्यांना सोडणार तर नाही आहे. शेवटी कायदा आहेच, न्यायव्यवस्था आपली पक्की आहे, कायद्यातून तर मी लढणारच आहे. पण हे जे कृत्य करतात यांना लाजा नाही वाटत? तुम्ही नातेवाईकांनाही सोडत नाहीत, बरोबर ना? मी मागच्या वर्षी टाकलेला दावा आहे, ऑक्टोबरमध्ये 1 वर्ष होईल. ती जमीन कोणी घेतली? कोणी घेतली म्हणजे त्यांच्याच लोकांनी घेतली आहे. त्यांच्याच लोकांनी घेतली आहे. मला त्यांनी ओलीस धरलं होतं, अनुसूया हॉटेलमध्ये ठेवलं होतं, खाली माणसं ठेवले होते की मी कुठं जाऊ नये म्हणून. तरी आम्ही एकदा मंदिरात गेलो तर लगेच फोन यायला लागले, तुम्ही कशाला गेले मंदिरात वैजनाथाच्या, लवकर या लवकर या. 50 लोक कुठे रजिस्ट्री ऑफिसमध्ये असतात का हो? परत त्यांना म्हटलं मला जमीन बघायची आहे, दाखवा वगैरे. जाऊ नका, कब्जा आहे पंकजा मुंडेचा तिथे. गाई ढोरं जुरून राहिले आहेत, झोपडी बांधून ठेवली आहे जेणेकरून की काहीच नव्हतं. धनंजय मुंडेचे माणसं तिथे बसलेले आहेत. हे कोण करू शकतं मला सांगा? एखादा नेता जेव्हा बोलेल तेव्हाच त्याच्या खालचा माणूस करेल ना, उगाच कोणी म्हणेल का? आणि आव तर असा साळसूतपणाचा आणतात ना. मी आतापर्यंत 2-3दा जाऊन आली आहे परळीच्या बंगल्यावर. त्याच्या लिटरली एवढा मोठा बांधून ठेवली आहे ती हवेली भूत बंगला, पण त्याच्यावर मी जाऊन आलेली आहे. बिचाऱ्या त्या एकट्या बाई असतात, त्या बाईंना मी विचारलं त्यांच्यासमोर. हा काय म्हणतो, बाई बघ सांग मला, फक्त पंडित अण्णांची जमीन सोडली आपली तर कुठली जमिनी आपल्या आहेत का? नाही आहेत ना. असं तर नाही. असं इतका साळसूतपणाचा. मी बोलू शकले असते बरं का तेव्हा, पण मला विचारायचं होता की गोड बोलून आपण काहीतरी साध्य साधून, मध्य साधून आपण आपलं करून घेऊ. त्याला म्हटलं अरे बाबा रजिस्ट्री कॅन्सल कर, तुझ्या घरामध्ये रजिस्ट्रार येतो, तुझ्या घरामध्ये येतो, तुझ्या नावाची एक कविता करून मी देते पवारसाहेबांना, चांगला आहेस तू म्हणून. याच्यापेक्षा आणखीन मी काय बोलू शकते त्याला? तू माझी रजिस्ट्री कॅन्सल करून दे. नाही नाही रजिस्ट्री होत नाही. म्हणजे रजिस्ट्री कशी होत नाही? कलेक्टर तुझ्या दारात येतो, SP तुझ्या दारात येतो, आम्हाला नाही माहीत का? आम्हालाच सांगतो तो. आणि मला सांगा, 1 एकर जमीन कधी गोपीनाथरावांचं घेतली असेल का? 1 एकर जमीन आम्ही त्यावेळेला घेऊन ह्यांना केअरटेकर म्हणून ठेवलं, तर यांनी तर हडपच केली. गोपीनाथराव गेल्यानंतर यांनी सगळे कब्जे घेणं सुरू केलं. अजूनही काही ठिकाणी जमिनी आहेत, मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगते, अजूनही काही ठिकाणी त्यांच्याच लोकांनी सांगितलेले आहेत मला.
पण ते देणार नाहीत माहिती मला. हे असले लोक आहेत, हे फक्त जमिनी हडपायला बहीण भाऊ आलेले, यांना फक्त पैसा गोळा करायचा आहे. गोपीनाथराव तसे नव्हते. गोपीनाथरावांच्या मागे 100 माणसं कायम असायचे. गोपीनाथराव लोकांचं काम करायचे. गोपीनाथरावांनी लोकांचे अश्रू पुसले. गोपीनाथरावांनी उद्ध्वस्त झालेले संसार लावून दिलेले आहेत. हे तसले नाही आहेत दोघं. यांना कसले वारसदार करता? कोणी म्हणणार आहे? जरा माझ्यासोबत एक डिबेट लावा, मग मी सांगते त्यांना. तुम्ही जे आता महिलेचा उल्लेख केला की ज्यांना घर सांभाळता येत नाहीये धनंजय मुंडेंना, तुम्ही त्यांच्या पत्नीला देखील त्यांनी वाऱ्यावर सोडले तुम्ही असं म्हटलात. परंतु त्याच त्यांच्या पत्नी आहेत, त्या म्हणतात आहेत की खरा वारसदार हे धनंजय मुंडे आहेत म्हणून. ती तर तिच्या नवऱ्याचा बचाव करणारच ना. हा हलकट नालायक निघाला म्हणून काय झालं? तो ती तर तिच्या नवऱ्याचा बचाव करणार ना रे. असं आहे ना. त्याला स्वतःच्या बाईचा म्हणजे आपली बायको आहे बा, तिचा एक काहीतरी स्वाभिमान जागा ठेवण्यासाठी तिला एक समाजामध्ये सन्मान मिळवून द्यावा हे त्याला वाटतच नाही. कोर्टामध्ये सुद्धा तो पैसे भरत नाही. आता तिचे वकील माझे वकील एक असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी कळतात. अशा गोष्टी आहेत ना की करुणा मुंडे आज बोलायची वेळ काय येते बिचारीला? तू तिला सन्मानाने वागवत नाहीस म्हणून वेळ येते ना. तू जर तिला सन्मानाने वागवू शकत नाही तर तू इतरांना कसं जनतेला करशील रे? कसला वारसदार आलाय? अजिबात नाही. गोपीनाथरावांचं नाव हे अगदी डुबवून नामोनिशाण मोडून टाकतील आणि काही वर्षांनी यांना लोक साईड ट्रॅक करतील. यांना बिलकुल वारसदार करू नये घोषित. इतके सुंदर कार्यकर्ते गोपीनाथरावांनी निर्माण केलेले आहेत. इतके सुंदर जनता आहे बीडची, ज्यांनी आजही गोपीनाथरावांचं नाव जिवंत ठेवून यांना निवडून दिलेलं आहे. जर त्या जनतेने आज यांच्याकडे पाठ फिरवली ना तर हे कुठं जातील यांनाच माहिती. परंतु आज देखील बीड जिल्हा हा संपूर्ण दहशतीच्या छायेखाली आहे का? तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन करतायत की तुमची स्वतःची जमीन देखील त्या मुंडे भाऊ बहिणींनी हडपली म्हणून तुम्ही आरोप करतायत. संपूर्ण बीड अजून देखील दहशतीखाली आहे का? कारण की वाल्मिक कराड जे होते धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय, ते मात्र आता जेलमध्ये गेलेले आहेत. तरी देखील ह्या दोन बहीण भावांमुळे दहशतीखाली आहे. ते जेलमध्ये नुसते नावापुरते गेलेत. सगळे व्यवहार जेलच्या बाहेर चालू होतात. नक्की त्यांचे सगळे व्यवहार इकडून चालू आहेत. त्यांना व्यवस्थित टिफिन जातो, त्यांचं सगळं व्यवस्थित होतं जेलमध्ये. यांचा वरद हस्त असल्याशिवाय होत नाही का? किती जणांनी मागण्या केल्या आहे की याला बीडमधून हलवा आणि दुसरीकडे न्या. स्वतः ताईंनी पण मागणी केली होती त्यावेळेला, पण त्यांचं ऐकलं का कोणी? याला बीडमधून का नाही हलवत जेलमधून? कळीचा नारळ तर हाच आहे ना. जनता काय म्हणते? वाल्मिक कराड जमिनी लोकांच्या लुटतो, विकतो, त्याच्यातले 60% धनंजयला देतो आणि 40% स्वतः ठेवतो. असे यांचे व्यवहार असतात. आणि बीडची जनता आजही दहशतीखाली आहे. बीडच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबलेलं नाही आहे. जे 2014 पासून सुरू झालेलं आहे गोपीनाथराव गेल्यापासून, ते अजूनही थांबलं नाही आहे. कारण तिथं हुकुमशाही चालू झालेली आहे. गोपीनाथराव असताना हुकुमशाही नव्हती. ते प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून बोलायचे. इतकं त्यांचं प्रेमळ ओलावा होता जनतेमध्ये, तो यांच्यामध्ये नाही. ना ह्या पोरीमध्ये नाही, ना त्या पोरामध्ये नाही. त्याच्यामुळे हे वारसदार मी मान्य करणार नाही. माझ्याकडून तर हे वारसदार नाहीच. अलीकडे तुमचा काही मुंडे घराण्याशी काही संपर्क आला? काही मुंडे घराण्याशी कधीच संपर्क आला नाही. पण 2015ला ज्या वेळेला मी पत्रिका द्यायला, मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणून मी पंकजाकडे गेली होती, त्यावेळेला ती कोणता तो चिक्की घोटाळा झाला होता, कोणतं ते पद आहे, बालविकास मंत्री होती ती. तर त्यावेळेला मी तिच्याकडे गेले होते. ते अँटी चेंबरमध्ये तिने अगदी मान सन्मानाने मला बोलवलं, भेटले. मग मी तिला म्हटलं सुद्धा की मी धनंजयकडे जाऊन, पंडित अण्णांकडे जाऊन मी पत्रिका देऊन आले परळीला, तुमच्याकडे तुला पण देते आणि आता इथून तू आईला वगैरे तू दे, नाही तर मग मी जाते भेटायला. तर ती म्हणली माझ्याचकडे पत्रिका द्या का मामी, असं म्हणली. आणि मग ती मला म्हणली तुला पंडित अण्णांकडे जायची गरज काय होती? तर मी म्हटलं का पत्रिका द्यायला तर जायला पाहिजे ना. तर म्हणे तुला कोणी नेलं? म्हटलं एक पत्रकार होते, त्यांनी घर दाखवलं. त्यावेळेला मला घर नव्हतं माहिती.
कोण पत्रकार आहे म्हणे, त्याची हिंमत कशी झाली परळीमध्ये मला न विचारता त्यांचं घर दाखवायची. त्यावरून मी समजून गेली की ह्यांची दहशत तेव्हापासून सुरू आहे. ही दहशत जी आहे ना, हे जी बोलण्याची पद्धत, हे अशी पंकजा पहिले नव्हती. हे जे दहशत चालू केलं आहे, हे जी गुंडागर्दी चालू केलं आहे, ह्याला कसं आहे, कुठेतरी ती महिला आहे म्हणून एक लिमिट आहे, म्हणून तिने जोड आता धनंजयचा हात मिळवणी करून घेतली आहे. आणि ते दोघं मिळून मस्त बीडच्या जनतेला लुटतात आहे, खातात आहे, मारतात आहे, खंडण्या वसूल करतात आहे आणि मस्त पदं घेऊन राहतात आहे. परंतु आता हे दोन बहीण भाऊ एकत्र झालेत तुम्ही म्हणतात, वेळप्रसंगी हे दोघंही वेगळे होतील एकमेकांविरुद्ध? नाही होणार. जोपर्यंत यांचं काम पूर्ण होत नाही, यांचे सगळे व्यवहार संपत नाही, तोपर्यंत हे एकत्रच राहणार. परंतु निवडणुकीत मात्र हे दोघं परळीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढतात आणि मात्र आता दोघंही एकत्र येतात. ते तर पक्ष वेगवेगळे आहेत त्यांचे, म्हणून ते वेगवेगळे लढतात आणि एकत्र येतात वगैरे. हे तर सगळं त्यांचं राजकारण आहे. ते मग आतून कसे आहेत त्यांचं त्यांनाच माहिती. कसं आहे, नात्यामध्ये सुद्धा एक गोडवा असतो, तो सुद्धा यांच्यामध्ये राहिलेला नाही आहे. कुठे नात्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या घरातल्या लोकांना काही झालं की मन असं नाराज होतं, वाईट वाटतं, तसं सुद्धा यांच्यामध्ये काही नाही राहिलेलं. भावना शून्य हे सगळे फॅमिली झालेले आहेत. त्यामुळे यांना तर संतोष देशमुख गेला, त्याच्या घरी नाही गेले महिनाभर. हे असे बहीण भाऊ आहेत. पहिले उठून बातमी कळल्याबरोबर पंकजांनी जायला हवं होतं. व्हिडिओ कॉलवर बोलते, व्हिडिओ कॉलवर उद्या हिला कोणी व्हिडिओ कॉलवर आम्ही बोलू का असं झाल्यावर? मग कसं वाटेल हिला? मग सगळीकडे सांगेल माझं असं झालं तर व्हिडिओ कॉलवर बोलत होते ना. असं थोडी असतं. तुम्ही समाजात राजकारण करताय, समाजकारण करताय, लोकांच्या जनतेसाठी तुम्ही बसला आहात 24 तास, तर मग तुम्ही 24 तास त्यांच्यासाठी राबलं पाहिजे, गेलं पाहिजे. हे गोपीनाथराव करत होते. आता या लोकांचा संपर्कच नाही बहीण भावांचा बीडच्या जनतेशी. अजिबात नाही. पहिले थोडा बहुत एखाद म्हणजे धनंजयशी मी ठेवत होते संपर्क, चांगला होता अधूनमधून. पण त्यावेळेला मला हा माहीत पण नव्हता, हा असला त्या वाल्मिकच्या नादी लागून असा झालाय म्हणून. हे मला पण नव्हतं माहिती का वाल्मिक ह्याच्या नादी लागून झालंय. पण मला नंतर मग जेव्हा माझी जमिनीचं प्रकरण आलं ना, त्यावेळेला मी यांची सगळी कुंडली काढली बाहेर परळीतून आणि सगळ्या बीडच्या जनतेतून. त्यावेळेला मला लक्षात आलं की हे काय क्वालिटीचे लोक आहेत. त्यामुळे ह्यांच्याशी मी आता संपर्क नाही ठेवत. मुंडेंचा खरा वारसदार कोण ह्याच्यावरतून चर्चा सुरूच असताना एक नवीन मुंडे समोर आलेले आहेत, ते म्हणजे टीपी मुंडे. टीपी मुंडे हे खरं तर गोपीनाथरावांचे खरे वारसदार आहेत असं प्रकाश अण्णा शेंडगे बोलताना पाहायला मिळतात. कारण की ओबीसींची लढाई ही संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे. कारण की मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे. आणि त्यातच टीपी मुंडे हे वेगवेगळ्या ओबीसी एल्गार मोर्चामध्ये प्रामुख्यानं आंदोलनात सक्रिय सहभागी होतात, भाषणं देताना पाहायला मिळतात. त्यामुळे प्रकाश अण्णा शेंडगे त्यांचं नाव घेतात. काही वावगं नाही आहे घ्यायला, कारण त्यांनी तसं त्या पद्धतीने काम पण केलेलं आहे. टीपी मुंडेंचं काम पण त्यावेळी म्हणजे मी बऱ्यापैकी मी जसं यांचं सत्तेत आले तेव्हापासून त्यांचं नाव आमच्या घरातही ऐकत होते आणि राजकारणातही ऐकत होते. टीपी मुंडेंना करायला काही हरकत नाही आहे. परंतु तुम्हाला वाटतं की मुंडेंचे खरे वारसदार हे कोणी रक्ताचे नातेवाईक नाही आहे? तुम्ही आत्ताही देखील म्हणतात आहेत संपूर्ण बीडची जनता अजून देखील दहशतीच्या वातावरणात आहे. ते दहशतीच्या वातावरणात आहे म्हणूनच त्या बहीण भावंडांचे नावं घेतात. नाहीतर त्यांना माहिती आहे की आपलं जगणं मुश्किल होणार आहे इथे. त्याच्यामुळे ते शांत बसून यांचं नाव घेतात. त्यांच्या मनात असं यांच्याविषयी 1 रुपयाची सुद्धा सिंपती नाही आहे दोन बहीण भावांविषयी. ते फक्त तोंड देखला व्यवहार आहे. सगळी जनता जी येते ना ती सगळी तोंड देखली. आलं नाही तर हे लोक आपलं काय खरं नाही ह्या हिशोबाने दहशतवाद तिथे आहे. हे मी तुम्हाला पूर्णपणे अगदी ठामपणे सांगू शकते. आणि दुसरं म्हणजे हे मुंडे 2 बहीण भाऊ हे फक्त नावाचे वारसदार आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहे. हे त्यांच्या राजकारणाचे वारसदार नाही. गोपीनाथराव मुंडेंनी लाखो लोक जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना घडवलेलं आहे. यांचे कोणते कार्यकर्ते घडले मला जरा दाखवते तू. हे 10 वर्षांनी कोणते 10 कार्यकर्ते घडवले? एक कार्यकर्ता नाही आहे यांच्या घरामध्ये घडलेला. गोपीनाथरावांचे एवढे कार्यकर्ते घडले आणि आज पदावर गेलेत. यांनी कोणते घडवले? यांनी आपलेच बहीण भाऊ उभे केलेत आणि पुन्हा मग ते पडलेत. हेच झालं ना.
असं नाही व्हायला पाहिजे. कार्यकर्ता मधून जो वर जातो तो खरा गोपीनाथरावांचा वारसदार. बीडची जनता जी मत देते, मनातून मत देते, ती खरी वारसदार. हे दोघं वारसदार नाही, हे माझं ठाम मत आहे. धन्यवाद सारंगी मॅडम, तुम्ही आमच्याशी सविस्तर एवढी बातचीत केली. खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचा खरा वारसदार कोण या सगळ्या संदर्भात चर्चा होत असताना सारंगी महाजन यांनी थेट रोकटोक आपली भूमिका ठेवली आहे की दोन्हीही मुंडे अर्थात धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, हे दोन्हीही जी भाऊ बहीण आहेत ते गोपीनाथरावांचे वारसदार नाहीये. गोपीनाथरावांचे वारसदार हे खरी बीडची जनता आहे, मराठवाड्याची जनता आहे. कारण की या सगळ्या मराठवाड्यातल्या जनतेनं गोपीनाथरावांवरती खूप प्रेम केलं आणि त्याच पद्धतीचं प्रेम जे आहे ते गोपीनाथरावांनी या जनतेला दिलेलं होतं आणि जनतेतून अनेक कार्यकर्ते घडले आणि आता ते सत्तेच्या पदापर्यंत पोहोचवण्याकरता गोपीनाथरावांनी खूप कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे दोन्ही भाऊ बहीण गोपीनाथरावांचे खरे वारसदार नाही, ते फक्त त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहेत. अशा पद्धतीचं जे मत आहे ते सारंगी महाजन यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन पवारसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.